ना थके कभी पैर, ना कभी हिम्मत हारी है, हौसला है ज़िंदगी में कुछ कर दिखाने का, इसलिए सफ़र अब भी जारी है, इसलिए सफ़र अब भी जारी है। अनेक विद्यार्थ्यांनी टेट परीक्षा दिली, कारण की हा जीवनाचा सफ़र सुरूच होता। हिम्मत हारलेली नव्हती, परंतु महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जो लावलेला निकाल आहे त्याला IBPSचा झटका असा का आलेला आहे की नाही विद्यार्थी मित्रांनो? हजारो विद्यार्थी ज्यांना 0 मार्क्स पडलेले आहेत, असे अनेक विद्यार्थी की ज्यांचं एकाच गड्याचं नाव 4-4 वेळा लिस्टमध्ये आहे, तो मात्र पाहून आमची जी हिंमत आहे अभियोग्यताधारकांची ती मात्र आता तोटायला लागलेली आहे। कारण की ज्या विद्यार्थ्यांनी मागचे 3 ते 4 वर्ष सलग अभ्यास केलेला होता, मागचे 2001 विद्यार्थी आम्हाला सांगतो की त्यांचं 2006 मध्ये B.Ed झालेलं आहे, D.Ed झालेलं आहे आणि तेव्हापासून तो परीक्षा देण्याची तयारी करतोय आणि 2022 मध्ये जी टेट झालेली होती त्या 2022च्या टेटचा जो स्कोअर आहे त्याच्याही पेक्षा जास्त अभ्यास 2025 मध्ये झालेला असताना त्याला मात्र आता कमी मार्क्स पडलेले आहेत। अनेक विद्यार्थ्यांना 0 मार्क्स पडलेले आहेत। मग अशा परिस्थितीमध्ये प्रश्न साहजिकच निर्माण होतो की जर एखाद्या विद्यार्थ्याला 0 मार्क पडत असतील, ते सुद्धा निगेटिव्ह मार्क नसताना, निगेटिव्ह मार्किंग आहेच नाही बाबांनो, तरीसुद्धा जर 0 मार्क पडत असतील, एकाच विद्यार्थ्याचं नाव जर 4-4 वेळेला येत असेल, तर मात्र अशा विद्यार्थ्यांना आता पोकळ बांबूचे झोडपे द्यायला काही हरकत नाही। कारण की वारंवार एकच प्रश्न महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला विचारला जातो की तुम्ही जो मागच्या वेळेला TET मध्ये घोटाळा केलेला होता तसा आता पुन्हा पुन्हा करताय की काय? ज्या वेळेला एखादा विद्यार्थी एखाद्या परीक्षेमध्ये स्वतःचं सर्वस्व अर्पण करून दिवस रात्र एक करून स्वतःच्या शरीरातील रक्त घामाच्या स्वरूपात बाहेर पडेपर्यंत प्रचंड मेहनतीनं, ताकदीनं, उमेदीनं, एका ऊर्जेनं, तळमळीनं प्रयत्न करत असतो की आता माझं कुठेतरी सिलेक्शन व्हावं। अशा परिस्थितीमध्ये जर एकाच विद्यार्थ्याचं 4-4 वेळा रिझल्ट येत असेल, अनेक विद्यार्थ्यांना 0 मार्क पडत असतील, तर मग डोक्याला झेंडूबाम लावण्याची वेळ आता आलेली आहे। अशा पद्धतीनं प्रामाणिकपणानं काम करणाऱ्या, प्रामाणिकपणानं अभ्यास करणाऱ्या आणि कुठेतरी शिक्षक होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अभियोग्यताधारकांच्या मनामध्ये, ह्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आता मात्र संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांना अभ्यासच केला नाही, ज्या विद्यार्थ्यांनी, त्या विद्यार्थ्यांना अतिशय चांगले मार्क पडलेले आहेत। कोणाला 140 पडले, कोणाला 150 पडले, कोणाला 160 पडले, कोणाला 170 पडले। अरे ह्या विद्यार्थ्यांना विचारायला गेलं की नाही जास्त तुम्ही अभ्यास केला नाही, बरं चला ठीक आहे, मान्य की बा तुमचं 9वी 10वीला 11वी 12वीला फाउंडेशन चांगलं असेल, परंतु अशा विद्यार्थ्यांचं काय की ज्यांनी D.Ed झाल्याच्या नंतर अथवा B.Ed झाल्याच्या नंतर अथवा त्यांचं ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर टेट परीक्षा पास होण्याचं स्वप्न बघितलं, त्यांनी नको ते पुस्तकं वापरले, नको ते यूट्यूब चॅनल्स पाहिले, नको त्या नोट्स बघितल्या, नको ते क्वेश्चन पेपर सॉल्व करून बघितले। मग ते स्कॉलरशिपचे पुस्तकं असतील, नवोदयचे असतील, KVSचे असतील, सगळ्या स्पर्धा परीक्षांचे पुस्तकं खांगाळून काढले, वराडे सरांचं पुस्तक पाहिलं, K सागरचं आलं काय ते पुस्तक वाचलं, MPSCचा ठोकळा होता काय तोही वाचला, प्रत्येक पुस्तक वाचलं, पाहिजे तेवढा सराव केला, 9वी 10वीचे पेपर्स पाहिले, 9वी 10वीचे मॅथमॅटिक्स सायन्स करून पाहिलं, 6वी ते 8वी 10वीला जे CBSEला ॲप्टिट्यूडमध्ये शिकवल्या जातं ते सगळे रिझनिंगचे प्रश्न सॉल्व केले। इतका सगळा कुटाणा केल्याच्या नंतर विद्यार्थ्यांना कुणाला मार्क्स पडले 90, कुणाला मार्क्स पडले 100, कुणाला मार्क्स पडले 80। बरं काही जण असे होते की नुसतं झोपेतून उठून परीक्षेला गेले, त्यांना माऊसही हलवता येत नव्हतं, मग असे विद्यार्थ्यांना जास्त मार्क्स पडलेले आहेत, त्यांचं जाऊ द्या हो, येळपट गबाळे कधी ना कधी एक लोटा जल सब समस्याओं का हल त्यांना सापडला असेल कदाचित। परंतु जे विद्यार्थ्यांनी खरंच मेहनत केलेली आहे, ज्या विद्यार्थ्यांनी प्रचंड ताकदीनं, मेहनतीनं, उमेदीनं ही परीक्षा दिलेली होती, त्यांच्या मात्र स्वप्नावरती नुसतं पाणी नाही गेलं भाऊ, पूर्णच्या पूर्ण समुद्रच आलेला आहे, त्याच्यावरती असा उलटलेला आहे जसं समुद्राच्या उंच लाटा सध्या मुंबईमध्ये त्या मरीन ड्राईव्हच्या भिंतीच्या पुढे येऊन राहिल्या। अगदी तशाच पद्धतीने यांनी छोटंसं स्वप्न पाहिलं, छोटंसं घरटं तयार केलं स्वप्नांचं, आता ते नाउमेद होऊन झालेलं आहे। अशा पद्धतीने जर समजा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं रिझल्ट लावण्यात येत असेल, बरं सगळ्यात महत्त्वाचं काय, आज ज्या वेळेला विद्यार्थी निवेदन देण्यासाठी गेले आणि त्यांनी विचारलं की सर जर या परीक्षेमध्ये मार्क 0 पडत असतील तर 200 पैकी एकही प्रश्न व्यवस्थित सोडवला नाही का विद्यार्थ्याने, असा प्रश्न विद्यार्थ्यांनी साहजिकच विचारला। त्यावेळेला स्पर्धा ते आपले महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमधील काही कर्मचाऱ्यांनी असं म्हटलं की असू शकते म्हणे त्या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असं काय।
म्हणजे जी परीक्षा महाराष्ट्र राज्य स्तरावरती होत आहे, 2.25 लाख परीक्षार्थी त्या परीक्षेला बसत आहेत, त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही याबद्दल सुद्धा परीक्षा परिषदेमधील कर्मचाऱ्यांना जर माहिती नसेल तर ह्यापेक्षा आणखी वाईट परिस्थिती ती काय असावी लागेल. IBPSने परीक्षा घेतली, परीक्षा पद्धतीवरती अनेक वेळा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. जे विद्यार्थी पहिल्या शिफ्टमध्ये होते आणि ज्या विद्यार्थ्यांना आता नंतरच्या शिफ्टमध्ये आलं तर नंतरच्या शिफ्टमधल्या विद्यार्थ्यांचे मार्क जास्त आहेत, सुरुवातीच्या शिफ्टमधल्या विद्यार्थ्यांचे मार्क कमी आहेत. त्यांचं नॉर्मलायझेशन झालं की नाही हाही मोठा प्रश्न आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आजही असा प्रश्न आहे की सर मलाही सुद्धा जे विद्यार्थी फोन करतात ते सरळ सरळ सांगतात की सर मला असं वाटत होतं की मला 140 मार्क पडतील, ॲक्च्युली मला पडले 107, कुणाला पडले 110 मार्क. हे विद्यार्थी टेन्शनमध्ये आहेत सध्या. काही विद्यार्थ्यांच्या घरच्यांना झोप येत नाही आहे. काही विद्यार्थ्यांची म्हणजे काही विद्यार्थ्यांनी ज्यावेळेला रिझल्ट पाहिला तेव्हा ते आनंदित झाले की अरे बापरे मला तर 130 मार्क आहेत. मग नंतर ज्यावेळेला ती कॉमन मेरिट लिस्ट आली त्यावेळेस सर बघितलं की अरे बापरे माझ्यासमोर तर हजारो विद्यार्थी आहेत. मग हा अचानक रिझल्ट वाढला तरी कसा काय? असं कोणत्या दुकानातला काजू बदाम पिस्ता विद्यार्थ्यांनी खाल्ला की त्यांचा अचानक एवढा स्कोअर वाढलेला आहे? एखाद्या विद्यार्थ्याचे मी तुम्हाला सांगतो एवढ्या वेळेमध्ये साधे प्रश्न वाचणं होत नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना 150+ मार्क पडत आहेत. चला बरं ठीक आहे, एखाद्याचा खूपच स्पीड हा जास्त असू शकतो, त्याच्यामध्ये आपल्याला काही म्हणायचं नाही आहे, कारण की ते 150+ विद्यार्थ्यांची संख्या खूप कमी आहे. परंतु एवढ्या मोठ्या संख्येने जर आपण बघितलं एका 141 जर मार्क आपण घेतले किंवा 137 मार्क घेतले तर एका मार्कावरती 100, 200, 300 विद्यार्थी आहेत. आणि ते सुद्धा नंतरच्या शिफ्टमधले विद्यार्थी जास्त आहेत. काही एकाच सेंटरवरच्या विद्यार्थ्यांना जवळपास सारखे मार्क आहेत किंवा जास्त हायेस्ट रँकिंग मिळालेली आहे. म्हणजे काय सगळे हुशार विद्यार्थी जसं त्या नीट परीक्षेमध्ये एकाच सेंटरवरती जाऊन बसायचे तसे महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यावेळेला ही आता अभियोग्यता चाचणी होत होती तर सगळे विद्यार्थी काय एकाच सेंटरला जाऊन बसले की काय? हाही मोठा प्रश्न आहे. त्यामुळं महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेवरती हा सगळ्यात मोठा प्रश्नचिन्ह सध्या निर्माण झालेला आहे की IBPSच्या माध्यमातून ही जी परीक्षा होत आहे बघा, ह्या माध्यमातून एक जरी विद्यार्थी बोगस पद्धतीने जर ह्या परीक्षा प्रणालीमध्ये येत असेल तर निश्चितच जो खरा अभियोग्यता धारक आहे तर त्याच्या कुठेतरी मेहनतीवरती पाणी फिरल्यासारखे होईल. म्हणून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला आणि महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण विभागाला हात जोडून कळकळीची विनंती आहे की जर अशा पद्धतीचे काही बोगस वात्रट मुलं अभियोग्यता धारक जर बोगस पद्धतीने या परीक्षामध्ये जर येत असतील तर ह्यांना पोकळ बांबूचे फटके एकदा द्यायला काही हरकत नाही, उलटे करून. कारण की महाराष्ट्र राज्याने ऑलरेडी शिक्षक भरतीमध्ये बरेच घोटाळे बघितलेले आहेत. आणखी जर घोटाळे अशाच पद्धतीनं जर समोर येत राहिले तर मग ज्या शिक्षकांवरती खऱ्या अर्थानं उद्याची राष्ट्र निर्माण करणारी पिढी घडवण्याची जबाबदारी आहे ते जर बोगस अशा पद्धतीनं आलेत तर मग खरंच विद्यार्थी घडतील का? जर अशा प्रकारचे बोगस विद्यार्थी उद्या जिल्हा परिषदेला लागले तर त्या जिल्हा परिषदेच्या शाळा टिकतील का? त्यांच्यामधली पटसंख्या वाढेल का? हा साधा माफक प्रश्न एक अभियोग्यताधारक या परीक्षा परिषदेला विचारत आहे. मागच्या वेळेला अध्यक्षांनी म्हणजे परीक्षा परिषदेच्या अध्यक्षांनी जे दिवे लावून ठेवलेले आहेत, दिवे नाही म्हणता येणार, मोठ्याचा मोठा हॅलोजन अर्थात समुद्र सूर्यच त्यांनी तयार केला होता. इतका मोठा झक्क त्याचा उजेड आता संपूर्ण बोगस विद्यार्थ्यांना त्यांनी TETचे प्रमाणपत्र इकडे OMR शीटवरती एक प्रश्न सोडवलेला नसताना देखील त्यांना पास करून दिलेलं होतं. असे बोगस शिक्षक जर तुम्ही घडवत असाल तर मग मात्र कुठेतरी अडचण होते. ऑलरेडी हे विद्यार्थी 2022 मधले होते, 2025 मध्ये लागून राहिले. एक प्रोसेस पूर्ण करण्यासाठी 3 ते 4 वर्षाचा वेळ जर लागत असेल तर निश्चितच ह्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुठेतरी आता संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. म्हणून परीक्षा परिषदेला हात जोडून विनंती आहे की अशा पद्धतीने जर काही घोटाळे होत असतील तर हे टाळायला पाहिजे. या संदर्भामध्ये प्रशिक्षणार्थी बांधवांचं, अभियोग्यताधारकांचं, उमेदवारांचं नेमकं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवू शकता. बाकी काळजी घ्या. खूप खूप धन्यवाद.